नमस्कार. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण तसं तर नेहमीच्याच विषयावर बोलणार आहोत. पण एक महत्त्वाची आपल्या चॅनलविषयी तुम्हाला अपडेट देणं गरजेचं आहे. मग आपण या मुद्द्यावर येऊया. तर तुम्हाला कोपऱ्यामध्ये आपल्या चॅनलचा लोगो दिसत असेल. हा आपला प्रथम चॅनल आहे, ज्यावर नुकतीच तांत्रिक अडचण उद्भवलेली आहे, जी की सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. परंतु आपलं एम-पी-एस-सीचं क्षेत्रच असं आहे, की यामध्ये प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला काही ना काही घडत असतं. समीकरणं बदलत असतात. त्यामुळे अपडेट राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत आपल्या सर्व अपडेट ह्या चॅनलवर दिल्या जातील. ज्याचा नवीन लोगो तुम्हाला दिसत असेल. या नवीन वर्षात, या नवीन चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन गोष्टी बघायला भेटतील, याची मी आश्वासन देतो. त्यातल्या त्यात भरपूर उमेदवारांच्या भरपूर समस्या आहे. तर त्यासाठी आपले ईमेल आयडी आणि टेलिग्राम चॅनल पूर्वी ज्या पद्धतीने होते, ते त्याच पद्धतीने असणार आहे. आपण तेथे आपले डाउट्स विचारू शकता. आणि एक महत्त्वाची विनंती म्हणजे मागील कोणत्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा असं म्हटलेलं नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावा ही विनंती करत आहे. जुना चॅनल पुन्हा लवकरच आपल्या भेटीला येईल असं मी आश्वासित करतो. तर चला मग आजच्या मुद्द्यावर येऊया. तर लक्षात घ्या, 4 जानेवारीला आता 2 ते 3च दिवस बाकी आहे. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता या 4 दिवसामध्ये नेमका काही घोळ झाला नाही. जसं की या पद्धतीचं ट्विट्स जे की माननीय बच्चू कडू यांनी केलेलं आहे. पी-एस-आय वयोमर्यादा वाढीसाठी शेकडो पत्रे आणि विनंत्या देऊनही सरकार ढिम्म आहे. 4 दिवसात परीक्षा असताना विद्यार्थी आजही निर्णयाच्या परीक्षेत आहेत, प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. विद्यार्थ्यांच्या या लढाईत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल. आता लक्षात घ्या, काल उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले होते. ते मुख्यमंत्र्यांना भेटले सुद्धा. काही उमेदवार विचारत होता की मुख्यमंत्र्यांना असं सहज भेटता येतात का? तर हो, उमेदवार काल भेटलेले आहे. त्यांनी मागणीही केलेली आहे की पी-एस-आयच्या वयोमर्यादेसाठी वाढ करण्यात यावी. आता त्यावर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ, म्हणजे काल संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ आणि तुम्हाला सांगू. परंतु त्या पद्धतीचा कोणताही निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांचा आलेला नाही. जर निर्णय घ्यायचाच होता, तर त्यांनी तो घेतला असता. पण जर त्यांनी तो निर्णय घेतला असता, तर वयवाढ झाली असती आणि परीक्षा पुढे गेली असती. कदाचित त्यांनी संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा केलेली असेल. अधिकारी वर्गाने आपली बाजू त्यांना सांगितलेली असेल. नाहीतर जर का वय वाढून द्यायचंच असतं, तर काल निर्णय आला असता. त्यामुळे परीक्षा पुढे न्यायची की नाही, हे मुख्यमंत्र्यांना सुद्धा योग्यरित्या माहिती नाही किंवा गृह विभागातील एकाही अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्यरित्या माहिती नाही. त्यामुळे जर का झालंच आणि निर्णय यायचाच ठरला, तर फक्त आजचा दिवस आहे. आज जर का कोणत्याही प्रकारचा निर्णय आलेला नाही, तर असं समजून चला की 4 आणि 11 जानेवारीला आपल्या परीक्षा नियोजित वेळेत होणार आहे. कारण की काल मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कोणताही निर्णय दिलेला नाही. आता असं तर होणार नाही की ते विसरले म्हणून, पण बघूया. तरी आजचा दिवस आहे. आज निर्णय आला तर ठीक, नाहीतर आपली 4 जानेवारीला परीक्षा आहे. त्या उद्देशाने उमेदवारांनी सर्व तयारीनिशी राहावे. बाकी या व्यतिरिक्त काही अपडेट आली तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पुरवली जाईल. आणि पुन्हा एकदा सांगतोय, नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नवनवीन गोष्टी या नवीन वर्षात बघायला भेटतील. भेटूया आपण पुढील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तरी धन्यवाद.